नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आता महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही नुकतीच सुरू केली आहे. तर याचे फॉर्म भरण्याचेही सुरू आहे. तर आता तुम्ही महाराष्ट्र सरकारने अजून एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे माझा लाडका भाऊ याच्या अंतर्गत आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की हा GR 9 जुलैचा आहे. तर हा GR कशाबद्दल आहे हे पाहण्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे महाराष्ट्र शासनाने. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्यता विभागाकडून हे आलेलं आहे. तर हे कशाबद्दल आहे हे तुम्ही GR पाहू शकताय, त्याची दिनांक पाहू शकता तुम्ही 9 जुलै 2024. तर हा एकूणच रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनाबाबतचा नियोजन विभागाचा निर्णय आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे सर्व. तर एकूणच आपण आता या GRच्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत आहेत. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावं लागत आहे. एकूणच त्यांचं सांगायचा उद्देश म्हणजे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तर हे बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रण आणण्यासाठी ही राज्य सरकारने एक योजना सुरू केली आहे. विशेषतः याच्यामध्ये 10वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दुव्यांचा अभाव असल्याने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण झाले आहे. असे निदर्शनात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना सुरू केली आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. तर याच्या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय आहे हे आपण पाहणार आहोत. तरी आपण महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार आणि उद्योग विभागाकडून हे आलेलं आहे. तर तुम्ही याची शैक्षणिक अर्हता म्हणजे याच्यासाठी कोण पात्र आहे हे पाहू शकता. यासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे, ITI असणे आवश्यक आहे. म्हणजे 12वी पासवाल्यांना 6,000 रुपये, ITI पदविका झालेले त्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर झालेले यांना 10,000 रुपये प्रतिमाह वेतन देण्यात येणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊ नये का, प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला भेटणार आहेत हे सर्व. तर आपण याचा आता पुढची माहिती पाहूया. तर ही लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी यांच्यामध्ये जी मनुष्यबळाची मागणी असते ती या ऑनलाईन पद्धतीने ते नोंदवणार आहेत. तर 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अर्ज करावा. एकूणच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता तुम्ही रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशलता, मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम या विभागाने केले आहे. तर आता आपण या योजनेसाठी काय पात्रता लागते हे पाहूया. तर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 35 वर्ष असावे. तर एकूणच वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. म्हणजे जे सध्या शिकत आहेत ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, हे सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा. तर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. तर पहा आता सर्व आधारवरच चाललंय. तर तुम्ही तत्पूर्वी जर आपली आधार नोंदणी केली नसेल किंवा आधार बँकेत लिंक करा, आधारला मोबाईल नंबर लिंक केले नसेल तर करून घ्या.
उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, म्हणजे बँक सीडिंग असले पाहिजे, आधार लिंकिंग. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा, हेही करायचं आहे. तत्पूर्वी जर तुम्हाला आपल्या बँक खात्यामध्ये आधार लिंक झालेले आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवले आहे, तर तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन ते आपले बँकमध्ये आपले आधार लिंक केले आहे की नाही हे पाहू शकताय. तर उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचं आहे. तर सदर योजनेकरता आस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे, तर तुम्ही नीट लक्ष देऊ नये का. आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना उद्योग कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. तर या पद्धतीने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेस या योजनेची अंमलबजावणी होईल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन अर्ज करून भरायचे आहे. तर तुम्ही एकूणच पाहू शकताय की दरमहा हे विद्यावेतन भेटणार आहे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षणसुद्धा भेटणार आहे. तर दैनिक हजेरी ज्यावेळेस तुम्ही या योजनेसाठी अर्ज कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे दैनिक हजेरी नोंदवायची आहे, म्हणजे तुम्हाला तिथं समोरासमोर प्रशिक्षण देण्यासाठी तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे, तरच तुम्हाला दरमहा ते विद्यावेतन भेटणार आहे. सर्वांनी नोंद करून ठेवा. तर येणाऱ्या प्रत्येकच योजना म्हणा, हीच योजना नाही तर येणाऱ्या प्रत्येक योजनासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असावे, कारण की इथून पुढं ज्या योजना येणार आहेत त्या योजना DBTद्वारेच म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारेच होणार आहेत. तरी सर्वांनी आपल्या बँक खात्यास आधार लिंक केलेले आहे की ते चेक करून घ्या. जर केलं नसेल तर ते बँकेत जाऊन लिंक करून घ्या. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन भेटणार नाही, अनुज्ञेय नाही म्हणजे भेटणार नाही. तर एकूणच तुम्ही पाहू शकता याच्या अटी काय काय आहेत ते. प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्यातच प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. म्हणजे तुम्हाला ते प्रशिक्षण चालू आहे तोपर्यंत तिथं जर तुम्ही हजर असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊ नये का, म्हणजे तुम्हाला काय आहे योजना ती कळेल व्यवस्थित. तर चला ही आपण पुढची माहिती पाहूया. तर महाराष्ट्र शासनाने हे GR जारी केला आहे. तत्पूर्वी तुम्ही आपली सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा, ई-श्रम कार्ड काढून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या योजनेसाठी तुम्हाला भरपूर लाभ भेटेल. तर युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगार क्षमता वाढवणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने अभ्यासात कमीत कमी 6 महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग हा अप्रेंटिसशिप म्हणजे एक प्रकारची अप्रेंटिसशिपच आहे ही. तर तुम्ही पाहू शकता की किमान 6 महिने तरी तुम्हाला या प्रशिक्षणासाठी हजर राहायचं आहे. जर तुम्ही 6 महिने हजर राहू शकला तरच तुम्हाला या योजनेसाठी लाभ घेता येणार आहे. तर तुम्ही हा GR पण पाहू शकताय, 9 जुलै 2024चा आहे, म्हणजे हा GR कालचाच आहे. आणि याच्यासाठी तुम्ही पात्रता पण तुम्हाला माहिती आहे 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तर हे सर्व यासाठी अर्ज करू शकतात. तर इच्छुक उमेदवारांनी आपले डॉक्युमेंट तयार ठेवा, जेणेकरून येणाऱ्या योजनेसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर तुमच्या मित्रांना शेअर करा. सर्व जेवढे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना रोजगार नाही आहेत, जे शिकून बसलेत म्हणजे घरी आहेत, त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेची व्यवस्थितरित्या माहिती भेटेल.